परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या ओळखीच्या असतात, अस्तित्वात असतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. काय म्हणजे त्या संख्या अपूर्णांक पण असू शकतात, पूर्णांक पण असू शकतात, खंडित दशांश अपूर्णांक असू शकते आणि आवर्ती दशांश अपूर्णांक पण असू शकते. आता ज्या संख्या परिमेय संख्या आहेत त्या कशा ओळखायच्या हे तुम्हाला पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. तर परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या p छेद q स्वरूपात असतात त्या संख्यांना काय म्हणलं जाते? परिमेय संख्या म्हणतात. ज्या संख्या p छेद q या स्वरूपात असतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आणि परिमेय संख्येचे दोन प्रकार असतात. एक असते खंडित दशांश पूर्णांक आणि दुसरं काय असते? आवर्ती दशांश पूर्णांक. एक आहे खंडित दशांश पूर्णांक. खंडित दशांश पूर्णांक आणि दुसरं असते आवर्ती दशांश पूर्णांक. आता ही आहे परिमेय संख्या. लगेच तुम्हाला अपरिमेय संख्या सांगते. अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांची ठराविक किंमत आपल्याला सांगता येत नाही अशा संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात? अपरिमेय संख्या. ज्या संख्यांची ठराविक किंमत ज्या संख्यांची ठराविक किंमत आपल्याला सांगता येत नाही अशा संख्या म्हणजे अपरिमेय संख्या असतात. आता बघा, जर फक्त मी उदाहरणामध्ये तुम्हाला काही परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ओळखायच्या आहेत. ज्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या तुम्हाला कशा ओळखायच्या ते लक्षात येईल. बघा, जर फक्त 3 लिहिलं तर हे परिमेय संख्या आहे की नाही? बरं आहे, कारण याच्या खाली काय नसते म्हणजे काय असते? 1. -3 हे परिमेय संख्या आहे की नाही? आहे, कारण याच्या पण खाली काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. 3/-1 हे परिमेय संख्या आहे का? आहे, कारण हे संख्या p छेद q स्वरूपात असतील तर त्या कोणत्या असतात? परिमेय संख्या असतात. जर इथं -3/-1 लिहिलं तर आहे, कारण फक्त आपल्याला एवढं बघायचं आहे की हे p छेद q स्वरूपात आहेत की नाही. जर हे p छेद q स्वरूपात असेल तर वरची संख्या प्लस खालची संख्या प्लस असेल तरी ती परिमेय असते. वरची मायनस खालची प्लस असेल तरीही परिमेय असते. वरची प्लस खालची मायनस असेल तरीही ती परिमेय असते. वरची पण मायनस खालची पण मायनस असेल तरी ती काय असते? परिमेय संख्या असते. कोणती संख्या असते? परिमेय संख्या. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येईल एक टिप की सर्व अपूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. सर्व अपूर्णांक संख्या व पूर्णांक संख्या
पूर्णांक संख्या ह्या काय असतात? परिमेय संख्या असतात. काय असतात? परिमेय संख्या. परिमेय संख्या असतात. ओके. आता तुम्हाला बघायचंय खंडित दशांश अपूर्णांक आणि आवर्ती दशांश अपूर्णांक. काय बघायचंय? खंडित दशांश अपूर्णांक आणि आवर्ती दशांश अपूर्णांक. आता बघा खंडित दशांश अपूर्णांक तुम्हाला कसा ओळखायचा? जर एखादा आपण भागाकार केलेला आहे, समजा 3 ने 10 ला भागलं, 3 ने 10 ला भागलं, तर काय होते? 3 चा पाडा आपण 9 पर्यंत म्हणतो. 3 त्रिक किती होतात रे? 9. मग बाकी काय उरलं? 1 उरलं. आता इथं शून्य घेण्यासाठी आपण काय करतो? पुन्हा दशांश देतो. बरोबर आहे का? मग पुन्हा दशांश देतो, पुन्हा इथं 9 येतात, पुन्हा आपण याची वजाबाकी केली तर अजून 1 उरतो, पुन्हा इथं 10 येतात, पुन्हा इथं 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 हे सारखं वारंवार वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे? याच्यामध्ये कोणती संख्या वाढत चाललेली आहे रे? फक्त 3 वाढत चालली. काय वाढत चाललेलं आहे? 3 वाढत चाललेलं आहे. मग हे आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. काय आहे? आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे इथं काहीतरी कोणती तरी एक संख्या, दोन संख्या ज्या आहेत समजा वाढत चाललेल्या आहे. जर इथं 0 दिला नंतर 4 5 4 5 4 5 वाढत चाललेला असेल तर हे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. इथं एकच संख्या वाढत जाणे किंवा दोनच संख्या वाढत जाणे असं काही नाही. किती संख्या वाढत जाऊ शकतात. कधी कधी 3 संख्या वाढत जातील, कधी कधी ह्या 45 च्या जागी 455 असतील, कधी कधी 4555 असतील. म्हणजे कोणतीही 3 संख्या असो 4 संख्या असो, जर त्या संख्या वारंवार येत असतील तर त्या आवर्ती दशांश अपूर्णांक असतात. जर त्या वारंवार येत असतील तर त्या काय असतात? आवर्ती दशांश अपूर्णांक असतात. आता याच्या व्यतिरिक्त अजून एक सांगते उदाहरण तुम्हाला. समजा आपण एखाद्या संख्येने भागत आहोत. आता 5 ने 10 ला भागत आहोत, है की नाही? मग 5 दोन्ही काय होतात? 10 होतात. बाकी काय उरते? 0. बाकी काय उरते? 0. मग याचं उत्तर काय आलेलं आहे? फक्त 2 आलं. मग हे आपल्या फक्त या परिमेय संख्येमध्ये काय ज्याच्या खाली काय नसते म्हणजे काय असते? 1 असते. जर याच्या जागी मी दुसरं काहीतरी दिलं, समजा 112 दिले, तर बघा 5 दोन्ही किती होतात रे? 10. पुन्हा हे 1 खाली आला, नंतर हे 12 खाली आले, 2 जशाला तसे घेतलेत खाली. मग 5 च्या पाड्यात 12 येतात का? नाही. मग किती येतील? 5 दोन्ही 10. बाकी किती उरली? 2. आता इथं पुढे आपल्याला 0 देण्यासाठी पुढे काय द्यायला लागेल? दशांश द्यायला लागेल. मग दशांश जर दिला तर खाली काय येईल? 0 येईल. पुन्हा 5 च्या पाड्यात किती नंबरला 20 आहेत? 4. 5 चौक किती होतील? 20. बरोबर आहे. जर बाकी खाली 0 0 आले तर हे काय असते? खंडित दशांश अपूर्णांक असते. काय असते? खंडित दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक मध्ये मग काय येईल पहा? 22.4. म्हणजे जसं की बाकी याची 0 0 जर उरली तर हा भागाकार पुन्हा वाढणार आहे का? नाही वाढत. पुन्हा वाढणार आहे का भागाकार? जर बाकी 0 0 आली तर भागाकार वाढत. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की अपूर्णांक संख्या पण काय असतात? परिमेय संख्या असतात. पूर्णांक संख्या पण परिमेय संख्या असतात. याच्या व्यतिरिक्त खंडित दशांश अपूर्णांक जे असते, खंडित दशांश अपूर्णांक 22.4 किंवा कोणती तरी संख्या अशी आहे ज्याचा भागाकार बाकी 0 0 आल्यानंतर दशांश मध्ये जर इथं उत्तर आलेला असेल, भागाकार जर दशांश मध्ये आला आणि बाकी कुठेतरी 0 0 आलेली असेल तर हे खंडित दशांश अपूर्णांक असते. काय असते? खंडित दशांश अपूर्णांक. आणि ज्यांची हे कोणती तरी पुढची संख्या वाढत असेल, 2 डिजिट 3 डिजिट हे जर सारखे वाढत असतील तर हे आवर्ती दशांश अपूर्णांक मध्ये येतात. मग आता हे झाले परिमेय संख्येचे 2 प्रकार आणि हे परिमेय संख्या. मग याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय बघायचं होतं? ज्या संख्या परिमेय नसतात त्या संख्या ज्या संख्या परिमेय संख्या नसतात त्या संख्या अपरिमेय असतात. बरोबर आहे का? म्हणजे ज्याची काही ठराविक किंमतच नाही अशा संख्या म्हणजे अपरिमेय संख्या असतात. आता मला सांगा, जर वर्गमुळात 4 असतील तर हे परिमेय आहे की अपरिमेय आहे? बरं, अपरिमेय नाही. वर्गमुळात 4 आहेत ना, हे वर्गमुळाच्या बाहेर जर निघलं तर 2 होतात. म्हणजे हे काय आहे?
परिमेय संख्या आहे. काय आहे? परिमेय संख्या आहे. पण वर्गमुळात 3 जर असतील तर वर्गमुळाच्या बाहेर निघते का? नाही. निघत. वर्गमुळात 3 हे वर्गमुळाच्या बाहेर निघू शकत नाही, त्यामुळे हे अपरिमेय संख्या आहे. काय आहे? अपरिमेय संख्या. आता वर्गमुळात ज्या संख्या वर्गमुळाच्या बाहेर निघत नाहीत अशा कोणकोणत्या संख्या असू शकतात? तर सर्व मूळ संख्या ज्या असतात ते जर वर्गमुळाच्या मध्ये असतील तर ते वर्गमुळाच्या बाहेर निघतात का? नाही निघत. जसे की वर्गमुळात 19 बाहेर निघतात का? नाही. वर्गमुळात 5 बाहेर निघतात का? वर्गमुळात 10 बाहेर निघतात का? नाही. नाही निघत. वर्गमुळात 10 बाहेर निघत नाहीत. पहा, जर वर्गमुळात 10 असतील तर काय होते? समजा हे मूळ संख्या नसेल तरी हे वर्गमुळाच्या बाहेर निघू शकत नाही. कशामुळे? पहा, जर 5 चे आपल्याला 5 हे कशाचा वर्ग आहे का? नाही आहे वर्ग. मग याला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपण याचा 2 डिजिट करतो. 5 2 10. या दोघांचा गुणाकार करतो. कोणत्याही अशा दोन संख्येचा गुणाकार करायचा असते की जे वर्गमुळाच्या बाहेर निघाल आणि एखादा डिजिट मध्ये राहील. मग आता 5 ही वर्गमुळाच्या बाहेर निघत नाही आणि 2 पण वर्गमुळाच्या बाहेर निघत नाही. म्हणजे याचा अर्थ वर्गमुळात 10 जे आहे ते वर्गमुळाच्या बाहेर निघू शकते का? नाही. म्हणून हे कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या. कोणती आहे? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. याच्या व्यतिरिक्त मला सांगा, पाय हे परिमेय आहे की अपरिमेय आहे? अपरिमेय. हा, अपरिमेय आहे. कशामुळे? पहा, पाय. आता पायची किंमत आपण एक ठरवलेली किंमत आहे 22/7 किंवा 3.14, बरोबर आहे. पण ह्या दोन्ही किमती ज्या आहेत हे यांचा अंदाज आहे पायचा. आणि पाय ही अपरिमेय संख्या आहे. पाय कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. पण फक्त पायच अपरिमेय संख्या आहे. 22/7 आणि 3.14 हे अपरिमेय संख्या नाही. कशामुळे नाही? तर पहा, 22/7 जे आहे ते p/q स्वरूपात आहे. कसे आहे? p/q स्वरूपात आहे. आणि 3.14 जे आहे ते कसे आहे रे? खंडित दशांश अपूर्णांक. कसे आहे? खंडित दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक आहे. त्यामुळे फक्त पाय ही अपरिमेय आहे, पण 22/7 हे परिमेय आहे आणि 3.14 पण काय आहे? परिमेय संख्या आहे. आता याच्या व्यतिरिक्त परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या लक्षात आल्या तुमच्या. तर आता मी जर उदाहरण दिले तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या तुम्हाला ओळखता येतील का? बघा, काय संख्या देते? सांगा, याच्यामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या तुम्हाला ओळखता येतील का? याच्यामध्ये काही वेगळं दिसत आहे का तुम्हाला? नाही, सगळे वेगवेगळ्या संख्या आहेत. पहा, जर पहिली संख्या विचारात घेतली तर 0.345 आहे. म्हणजे हे कुठेतरी थांबलेली संख्या आहे. याच्या पुढे डॉट डॉट आहे का? नाही. म्हणजे हे कशाचा प्रकार असेल बरं? हा, परिमेय संख्या. आणि परिमेय संख्यामधील हा कोणता प्रकार आहे? खंडित दशांश अपूर्णांक. कोणता आहे? खंडित दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक. याच्या व्यतिरिक्त दुसरा पहा, इथं 0.234 234 234 हे वारंवार संख्या येत आहेत. हे 2 3 4 ज्या संख्या आहेत ते वारंवार येत आहेत. हे याच्यावरून आपल्या काय लक्षात येते बरं? हा कोणता प्रकार असेल? आवर्ती. हा, आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे हा पण संख्याचा कोणत्या संख्येचा प्रकार आहे? परिमेय संख्या. आणि परिमेय संख्यामध्ये हा कोणता प्रकार आहे? आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक. अपूर्णांक. आता हे जे 10 100 0 याच्यामध्ये 0 0 वाढत चाललेलं आहे. मग हे परिमेय आहे का? नाही. कारण याच्यामध्ये फक्त अगोदर 1 0 वाढला, नंतर 2 वाढले, नंतर 3 0 वाढले, 4 0 वाढले. तुम्हाला अंदाज लागू शकते का बरं की याचे किती शून्य वाढणार आहेत? नाही. मग याची ठराविक किंमत तुम्हाला सांगता येईल
नाही. आणि आपला व्याख्या काय अपरिमेय संख्येची की जर आपल्याला कोणत्याही संख्येची ठराविक किंमत जर सांगता येत नसेल तर हे कोणती संख्या असते मग अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या असते. कोणती असते अपरिमेय संख्या. आता इथं पहा 0.3 4 7 8 9 5 म्हणजे इथं कोणतेही अंक येत आहेत हे की नाही. याच्यानंतर 3 च्या नंतर 4 नंतर 7 नंतर 8 नंतर 9 नंतर 0 नंतर 5 नंतर 1 नंतर 3 डॉट 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 म्हणजे इथं कोणत्याही वेगवेगळ्या संख्या येईल. आता हे संख्येची आपल्याला ठराविक किंमत सांगता येईल का की याची किती येणार आहे बाकी किती येणार आहे आणि वर भागाकार किती येणार आहे सांगता येईल का नाही. म्हणजे याची जर आपल्याला ठराविक किंमत काढता येत नसेल तर हे पण कोणती संख्या आहे अपरिमेय संख्या आहे. कोणती संख्या आहे अपरिमेय संख्या. मग तुम्हाला अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या असं काय क्लिअर झालं का. जर कोणतंही उदाहरण दिले तर तुम्हाला सांगता येईल का. मग मला सांगा सर्वात लहान परिमेय संख्या कोणती आणि सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती तुम्हाला सांगता येईल का. जर तुम्हाला एक प्रश्न देते सर्वात लहान परिमेय संख्या कोणती सर्वात लहान परिमेय संख्या कोणती कोणाला सांगता येईल का. हा सांगा. सांगता येत नाही. व्हेरी गुड. सांगता येत नाही. कशामुळे तर पहा समजा ही एक संख्या रेषा असते बरोबर आहे आणि संख्या रेषेच्या मधोमध 0 असतो आणि इकडे 1 2 3 4 5 ह्या धन संख्या असतात बरोबर आहे आणि डावीकडे -1 -2 -3 -4 अशा संख्या असतात. आणि याच्यावरच्या जेवढ्या संख्या अस्तित्वात आहेत त्या सर्व संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात परिमेय संख्या. मग आता ही 1 जी आहे ही पण परिमेय संख्या आहे. याच्या खाली काय नसते म्हणजे 1 असतो. हे 2 काही नाही म्हणजे 1 असतो म्हणजे हे पण परिमेय संख्या. याच्या व्यतिरिक्त इकडे जे असतात ते पण -1 च्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो. -2 च्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो. 0 च्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो. म्हणजे इथे असणाऱ्या सगळ्या संख्या ह्या कोणत्या संख्या असतात परिमेय संख्या. आणि आपल्याला माहित आहे की या साइडला जाणाऱ्या सर्व संख्या ह्या मोठ्या मोठ्या असतात आहे की नाही. मग आता -4 पेक्षा -3 मोठं -3 पेक्षा -2 मोठं -2 पेक्षा -1 मोठा -1 पेक्षा 0 मोठा 0 पेक्षा 1 मोठा 1 पेक्षा 2 मोठा. मग इकडे या साइड कडून इकडे उजवीकडे जाणाऱ्या सगळ्या संख्या ह्या मोठ्या मोठ्या असतात आणि हे उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या सर्व संख्या ह्या कशा असतात लहान असतात. जसे की 5 पेक्षा 4 लहान 4 पेक्षा 3 लहान 3 पेक्षा 1 लहान 1 पेक्षा -2 लहान -2 पेक्षा -4 लहान आहे की नाही. मग आता सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येते का रे. 5 नंतर आपण इकडे किती वाढू शकतो 1000 5000 7000 लाख करोड इकडे कितीही वाढत जाऊ शकते. आणि इकडे हे -1 च्या नंतर इकडे ही किती वाढत जाते -4 -100 -1000 -लाख. मग आपल्याला इकडे किती सर्वात लहान संख्या कोणती आहे हे सांगता येईल का नाही. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे सांगता येईल का नाही सांगता येत. सांगता येते का नाही सांगता येत. पण परिमेय संख्येमध्ये जर -1 ऋण -1 हे संख्या 0 पेक्षा लहान आहे. कशी आहे 0 पेक्षा लहान आहे. पण या -1 पेक्षा -2 लहान आहे म्हणजे हे -1 ही कशी आहे ऋणामध्ये सर्वात मोठी संख्या आहे. ऋणामध्ये कशी आहे सर्वात मोठी संख्या आहे. आणि इथं आपल्याला याच्या व्यतिरिक्त धन संख्या आपल्याला सांगता येत नाही. पण ऋण संख्या जर विचारलं तर सर्वात मोठी ऋण संख्या काय आहे -1 आहे. काय आहे -1. मग लक्षात आलं का तुमच्या परिमेय संख्या सर्वात मोठी कोणती ते सांगता येत नाही आणि सर्वात लहान कोणती ते पण